नेहा, आज मी खूप खुश आहे. ते दिसतच आहे. आणि काय ग, मगाशी तुला किती हाका मारल्या, कुठे गेली होतीस? तेच तर सांगते ना, मी गिफ्ट आणायला गेले होते. गिफ्ट कोणासाठी? समीर सरांसाठी. अरे वा. अगं का ते तर विचार. मी नाही विचारलं तरी तू सांगणारच आहेस. ते तर मी सांगणारच आहे. तुला माहितीये, समीर सरांनी माझ्या बँक अकाउंट मध्ये 50 लाख रुपये जमा केलेत. काय? $50 लाख? हो, 50 लाख. 50 लाख. स्नेहा, तुमच्या ऍडव्हान्स सॅलरीचं काम पुढच्या 3-4 दिवसात होईल. आय नो तुम्हाला गरज आहे, पण थोडीशी गडबड झाली म्हणून डिले होतोय. नाही सर, नो प्रॉब्लेम, इट्स ओके. ओके. मिस शेफाली, जरा 2 मिनिटं येता का? थोडंसं कामाचं बोलायचं होतं. काय मला बोलवत? बोला ना सर. हा, शेफाली, तुमच्या अकाउंटला काही पैसे जमा झालेत. थँक्यू सो मच फॉर दॅट सर. म्हणूनच तर मी तुम्हाला गिफ्ट दिलंय ना. अहो, माझं बोलणं पूर्ण ऐकून तर घ्या. हा, ते पैसे ना चुकून जमा झालेत. काय सर? राईट. तर तुम्ही एक काम करा, ताबडतोब अकाउंट डिपार्टमेंटला कोऑर्डिनेट करा आणि तेवढे पैसे रिफंड करा प्लीज. पण सर, आय एम सो सॉरी, पण ते थोडंसं मिसकम्युनिकेशनमुळे झालंय. आय एम सॉरी. आणि हो, हे तुम्ही दिलेलं गिफ्ट. नको सर, थँक्यू. नाही नाही नाही, मी तुम्हाला देत नाहीये, तुम्हीच दिलेले, ज्याची काही गरज नाहीये. सो प्लीज हे परत घ्या. आय एम सॉरी, प्लीज घ्या. शेफाली, अगं काय झालं? सर काय बोलले? नाही नाही, ते म्हणाले चुकून आलंय तुझ्या अकाउंटला 50 लाख, रिफंड करायला सांगितलंय मला. असं कसं होऊ शकतं यश? होऊ शकतं, चुकून होतं असं, कधी कधी होतात त्या गोष्टी. अरे पण ते ट्रान्झॅक्शन चुकून झालं असेल. गिफ्ट तर मी बरोबर माणसाला दिलेलं ना, ते कशाला परत करायचं? एकतर सरांसाठी मी एवढं 4 दुकानं फिरून गिफ्ट आणलंय, त्यांना ना किंमतच नाही कशाची. आता हे कोणाला देऊ मी? शेफाली, आधी तू शांत हो. मला कळतंय, पण मे बी समीर सरांना थोडं ऑड होत असेल तुझ्याकडून गिफ्ट घ्यायला. अगं ऑड काय वाटायचंय? किती प्रेमाने आणलं मी नेहा. आणि या मुलांसाठीचं गिफ्ट आहे. माझ्या घरी मी आणि फक्त माझी आईच राहतो. यश, तू हे गिफ्ट ठेव. तू खूप क्यूट आहेस आणि खूप छान आहेस ना, म्हणून मी हे गिफ्ट तुला देते. आता तू पण ऑड वाटून नाही म्हणू नकोस हा. घे ना. नाही नाही, इनफॅक्ट मी खरं तर तुला थँक्यू बोलणार होतो. थँक्यू सो मच फॉर द गिफ्ट शेफाली. यू आर मोस्ट वेलकम. तुम्ही दोघं बोला, मला जरा काम आहे. मी आले. यश, तू आता मला सिरियसली सांग, हे असं कोणी वागतं का यार? तुझ्यातली 1% जरी सेन्सिटिव्हिटी समीर सरांमध्ये असली असती ना, तर बरं झालं असतं. आज उन्होंने मेरा दिल तोड़ दिया.
झूठे कोई सपना, जग सुना सुना लगे, जग सुना सुना लगे, कोई ना लगे फिर अपना, जग सुना सुना लगे, जग सुना सुना लगे रे. यश हं? तू आज संध्याकाळी काय करतोस? एक मीटिंग आहे का दिल्लीला, त्याच्यानंतर मी सरांबद्दल नाही, तुझ्याबद्दल विचार. तू फ्री आहेस ना? नाही ऍक्च्युली माझं एक छोटंसं काम आहे. काय झालं, तुझं काय काम आहे? माझं नाही, शेफालीच. काय आलं? ती बघ ना किती सॅड दिसतीये. आणि तिने तुला गिफ्ट पण दिलं ना. तू तिला डिनरला घेऊन जा ना. मी शेफालीला डिनरला घेऊन जाऊ का? एवढा ओव्हर रिॲक्ट का होतोयस? आणि तुला एकटं नसेल जायचं तर मी पण येईन. कबाब मध्ये हड्डी नाही, तुला मोरल सपोर्ट साठी. मग तू जा ना तिच्या बरोबर डिनरला, मला कशाला खेचते? अरे तिने गिफ्ट तुला दिलंय ना. जे समीर सरांसाठी आणलं होतं. पण आता ती तुझ्याकडे ना. पण मी का जाऊ शेफाली बरोबर डिनरला नेहा? ठीक आहे, डिनरला नाही तर ऍटलीस्ट पावभाजी खायला तरी घेऊन जा तिला. पावभाजी का खाऊ मी तिच्या बरोबर? वाव, पावभाजी खायला जाते, मी पण येते ना. ती सॅड होती ना. नाही म्हणजे आज माझा मूड नाहीये. तुम्ही दोघं जा. ते माझीवडा नाक्याला लागूनच एक रेस्टॉरंट आहे, तिथे पावभाजी खूप छान मिळते. तुम्ही जा दोघं, मला नाही यायचं. जाऊया ना यश, आपण पावभाजी खायला जाऊया ना यश. किती क्यूट आहेस यार. कसं कळतं रे तुला माझ्या मनातलं सगळं? हा, नाहीतर काही लोक असतात एक नंबरचे खडूस, काहीच कळत नाही त्यांना, पण तुला सगळं कळतं. आपण जाऊया पावभाजी खायला. नेहा, आपण तिघही जाऊया, खूप छान पावभाजी मिळते. चल ना यश, तू चल रे. हॅलो यश, तू पावभाजी खायला ये. माझा एक तू मला चल. बाय यश. ही पावभाजी यशला पचतीये कशी? हे पाण्यात मला जाम इंटरेस्ट आहे. माझी तुझी रेशीम